नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये आपण SMS कसे पाठवू शकता, SMS संदर्भात काय काय सेटिंग आहे, त्या आपण कशा वापरायच्या या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम SMS सेटिंग बघायचे आहे आज. तर आपण सर्वप्रथम सेटिंगमध्ये जायचं आहे. इथे तुम्ही वरती बघू शकता सेटिंग, यावर क्लिक करायचं आहे. यानंतर संकलन केंद्र माहिती यामध्ये जायचं आहे. आता इथं तुमचं एकच सेंटर असेल तर तुमचं संकलन केंद्र माहिती हे पेज डायरेक्ट ओपन होईल. तर मी आता माझ्या सेंटरवर क्लिक करत आहे, शिव डेअरी. इथे तुम्ही बघू शकता माझं संकलन केंद्र माहिती पेज ओपन झालेलं आहे. यानंतर आता मला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की SMS सेटिंग्स ऑप्शन आलेला आहे. आता ह्या सेटिंग कोणती सेटिंग कशासाठी आहे हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आहे SMS प्रकार. यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आता बंद दिसते कारण माझा एकही ऑप्शन चालू नाही आहे. ठीक आहे. यानंतर उत्पादक ॲप जर तुम्ही क्लिक केलं तर मोबाईल डेअरीने एक उत्पादक ॲप, शेतकरी ॲप डेव्हलप केलेलं आहे. जे ॲप तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना दिलं तर त्यांना त्यांचं कलेक्शन, बिल याची माहिती त्यांच्या ॲपमध्ये डायरेक्ट जाते. ठीक आहे. तर उत्पादक ॲपविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामधून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर टेक्स्ट SMS पाठवायचे, सर्व्हर SMS पाठवायचे, तर ते आज आपण कसं करायचं हे बघणार आहोत. तर आता मी उत्पादक ॲपचा ऑप्शन बंद करतो. यानंतर मला मोबाईल सिम कार्ड ऑप्शन चालू करायचा आहे. आता मी इथे सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता SMS प्रकार मोबाईल सिम कार्ड. आता त्यानंतर ऑप्शन आहे यासाठी SMS पाठवा. आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत. यासाठी आपण SMS पाठवू शकतो, ज्यामध्ये सर्वप्रथम येतं संकलन, पशुखाद्य, बिल, ॲडव्हान्स, त्यानंतर ॲडव्हान्सचा हप्ता, दूध विक्री. आता मी तुम्हाला याचं सगळे ऑप्शन ऑन करून मी हे कसं वर्किंग होतं हे करून दाखवतो. मी आता हे सगळे ऑप्शन सेव्ह करत आहे. ठीक आहे. आता मी सगळे ऑप्शन सेव्ह केलेले आहे. इथे मी सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यानंतर SMS ॲपमध्ये शेतकरी ॲप लिंक, जर आपल्याला शेतकरी ॲपची लिंक SMSमध्ये पाठवायचं असेल तर हा ऑप्शन आपण इथे क्लिक करून चालू बंद करू शकता. आता मला शेतकरी ॲप लिंक पाठवायची आहे तर मी चालू ठेवत आहे. ठीक आहे. यानंतर मी मागे येत आहे. त्यानंतर संकलन SMSमध्ये एकूण, म्हणजे की आजपर्यंत शेतकऱ्याचं किती दूध झालं, समजा कालचं दूध, काल संध्याकाळचं दूध आणि आज सकाळचं दूध, अशी टोटल जर तुम्हाला पाठवायचे असेल तर संकलन SMSमध्ये एकूण हा ऑप्शन तुम्ही चालू करू शकता. आता मी इथे चालू करत आहे. त्यामध्ये तुम्हाला एकूण लिटर आणि एकूण रक्कम समाविष्ट करून तो SMS पाठवला जाईल. तेही मी तुम्हाला SMS नमुन्यामध्ये दाखवून देतो. त्यानंतर मला इथे सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मला इथे होय म्हणायचं आहे. होय म्हणल्यानंतर आता माझा शेवटचा ऑप्शन आहे SMSमध्ये केंद्राचे नाव. जर तुम्हाला SMSमध्ये तुमच्या केंद्राचे नाव पाठवायचे असेल तर ते तुम्ही इथं टाईप करू शकता. आता मी यावर क्लिक करत आहे. त्यानंतर आता नावासमोर क्लिक करून मी माझ्या डेअरीचं नाव इथं लिहित आहे, शिव डेअरी. तुम्ही खाली बघू शकता मॅसेजमध्ये की जास्तीत जास्त 15 वर्णांची अनुमती आहे, कारण टेक्स्ट SMSला लिमिट असतात, त्यामुळे आपण फक्त 15 अक्षरांचं नाव टाकू शकतो. आता मी ते सेव्ह करत आहे. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आता माझ्या SMS सेटिंग एकदम ओके झालेले आहे. SMS सेटिंग एकदम ओके झाल्यानंतर आता मला परत मागे यायचं आहे. मी आता मेन पेजवर आलेलो आहे. आता मी इथे रिफ्रेश करत आहे. रिफ्रेश केल्यानंतर मला संकलनमध्ये जायचं आहे. आता मला आजचं कलेक्शन ॲड करायचं आहे. मी प्लसवर क्लिक करत आहे. यानंतर आता मला उत्पादक कोड निवडायचा आहे. यानंतर मी त्याचे दुधाचं लिटर टाकत आहे, जे की 28 लिटर, फॅट आहे 5 आणि एसनेप आला आहे 8. तर 33.65 रेट आलेला आहे. आता मी इथे सेव्ह करत आहे. आता सेव्ह केल्यानंतर SMS ॲटोमॅटिक सेंड होईल. ठीक आहे. आता SMS तयार होऊन ॲटोमॅटिक इथे इनबॉक्समध्ये आलेला आहे. हा आल्यानंतर आता मी इथून सेव्ह करू शकता. तुम्ही इथे बघू शकता की कस्टमरचं नाव आहे, डेट आहे, डेट आल्यानंतर मॉर्निंग काऊ, फॅट किती आहे, एसनेप किती आहे, लिटर किती आहे, त्याला रेट किती लागलेला आहे, त्यानंतर अमाऊंट, त्यानंतर टोटल लिटर किती झाले आजपर्यंत आणि टोटल अमाऊंट किती आहे. तर हे सगळं तुम्ही इथून सेंड केल्यानंतर हा SMS शेतकऱ्याला आता जाईल. ठीक आहे. आता माझा SMS सेंड झालेला आहे.
पण आता तुम्ही तुमचे 100 कस्टमर आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला इनबॉक्समध्ये जाऊन SMS सेंड करणं हे शक्य नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, आता परत मी मेन पेजवर येत आहे. यानंतर वरती सेटिंगवर दाबायचं आहे. सेटिंगवर दाबल्यानंतर संकलन केंद्र माहिती ऑप्शनमध्ये बॅकला यायचं. यानंतर SMS ॲप हा एक ऑप्शन आहे, तुम्ही खालून 3ऱ्या नंबरवर बघू शकता. यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा MD SMS हेल्पर ॲप हा ऑप्शन दिसत आहे. MD SMS हेल्पर ॲप हे ॲप आपल्याला इथून डाउनलोड करायचं आहे. तर आता इथे होय म्हणायचं आहे. आता माझा ऑलरेडी डाउनलोड आहे, पण मी परत तुम्हाला एकदा डाउनलोड करून दाखवतो. डाउनलोड अगेन म्हणत आहे मी. ठीक आहे, आता हे डाउनलोड झालेलं आहे. यानंतर मी आता याच्यावर क्लिक करतो. आता इन्स्टॉल करायचं आहे मला ते. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आता मला याच्यापुढे काही करायचं नाही, मला फक्त इथे डन करायचं आहे. डन केल्यानंतर मी माझ्या मोबाईल ॲपमध्ये परत येणार आहे. मी आता परत मेन पेजवर जातो, संकलनमध्ये जात आहे. संकलनमध्ये गेल्यानंतर आता मी प्लसवर क्लिक करत आहे. त्यानंतर आता मी उत्पादक कोड निवडत आहे. उत्पादक कोड निवडल्यानंतर दूध आहे 36 लिटर, फॅट आहे 4, SNF आहे 8 आणि आता सेव्ह करा. आता इथे आलोच्या परमिशन राहिल्या होत्या, तर आता मी इथं आलो करत आहे. ठीक आहे, आलो झाल्या. आता तुमचा SMS ॲटोमॅटिक जातो. तुमच्या एवढा सेटिंग ऑन असेल तर हा SMS ऑटोमॅटिक जातो. तुम्ही चेक करून बघू शकता. आता मी परत एकदा तुम्हाला एक कलेक्शन करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल. 15, 4, 8, 6. आता बघू शकता आपण कलेक्शन स्क्रीनवरच आहोत आणि आपला SMS सेंड झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही आता फूडसाठी सुद्धा SMS पाठवू शकता. तुम्ही फूडचा ऑप्शन ऑन केलेला असेल, त्यानंतर तुम्ही इथं आता फूडची एंट्री जर केली, फूडची एंट्री केल्यानंतर तुम्ही इथून खाद्य निवडलं, त्यानंतर सेव्ह जर केलं, तर आता नवीन खाद्य जोडलेलं आहे आणि या खाद्याचा SMS पण कस्टमरला गेलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही टेक्स्ट SMS हे वापरू शकता तुमच्या मोबाईल डेअरी ॲपमध्ये. ठीक आहे, आता यानंतर राहिलेलं आहे जे सर्व्हर SMS आणि कस्टमर ॲप, हे मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये समजून सांगेन. धन्यवाद.